चैनल नागपुर आंबाझरी परिसर में जो डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी को 20 एकड़ ज़मीन दी गई थी सांस्कृतिक भवन के लिए, जो कोरोना काल में महाराष्ट्र शासन ने जिसे उद्ध्वस्त कर दिया है। तो जो रिपब्लिकन जनता है, आम्बेडकरवादी जनता है, उन लोगों में काफ़ी आक्रोश है। उनका कहना ऐसा है कि जिस तरीके से सांस्कृतिक भवन को उद्ध्वस्त कर दिया गया है, उसी तरीके से उसका पुनः निर्माण कर दिया जाए। इसके लिए भीम पुत्रिया जो बाबा साहेब आम्बेडकर की जो बेटियां हैं, महिलाएं हैं, रिपब्लिकन महिलाएं, आम्बेडकरवादी महिलाएं आंदोलन कर रही है 20 एकड़ जगह जहां सांस्कृतिक भवन था वहां पर। उनका कहना है कि जिस तरीके से इस इमारत को ध्वस्त किया गया है, उसी तरीके से अगर इमारत पुनः निर्माण नहीं की गई तो वो इसके लिए जान भी देने को तयार है। बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आणि त्या स्मारकासाठी दिलेली जागा म्हणजे बाबासाहेबांच्या नावाने दिलेले जागेची चोरी झालेली आहे। ही चोरी म्हणजे चोर आता शिरजोर होत आहेत। म्हणजे चोर म्हणत आहे आम्ही जागा चोरली पण आता आम्ही तुम्हाला देणार नाही। म्हणजे ही केवढं मोठं भयानक वास्तव यांनी निर्माण केलेलं आहे। आणि ज्यांची जमीन होती त्या लोकांना इथे भांडावं लागत आहे, इथे धरणे द्यावं लागत आहे। म्हणजे चोरांना चोर झाले शाव, आणि ज्यांची जमीन आहे, ज्या बाबासाहेबाची जमीन आहे, त्या बाबासाहेबांच्या लेकरांना, त्यांच्या पोरींना इथे येऊन धरणं द्यावं लागत आहे की आमच्या बापाची जमीन चोरली तुम्ही लोकांनी। इथे प्रतिष्ठित म्हणवणारे महाराष्ट्र शासनात बसलेले लोक ही चोर झालेली आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला घटना दिली, भारताला एक सुव्यवस्थित नागरिक आणि नागरिकांनी चालवणारं राज्य चालवता यावं यासाठी आपल्या जीवाचं अतोनात श्रम केले, कष्टा खाल्ल्या, आणि त्यांच्या नावाची जमीनच या महाराष्ट्र सरकारने चोरली। ही चोरी आम्हाला हाणून पाडायची आहे, ही चोरी आम्हाला हाणून पाडायची आहे। इथल्या या शासनाला दाखवून द्यायचं आहे की बाबासाहेबांची लेकरं कोणत्याही गोष्टीत कमी नाही आहेत। मग त्या महिला असो की पुरुष असो, महिला नेतृत्व करतील आणि हे आंदोलन पुढे चालू ठेवतील। कारण ही जागा जी आहे, जागा ही प्रेरणेचं स्थान आहे। आमची मूल्य ही प्रेरणेचं स्थान असतात। हे स्मारक आमच्या प्रेरणा आहेत, आमच्या जाणीवा आहेत। आम्ही सचेतन आहोत, आम्हाला जाणीवा आहेत, आम्ही सचेतन आहोत। आम्हाला माहीत आहे की बाबासाहेबांनी आमच्या उत्थानासाठी जे काही कार्य केलेलं आहे, त्या कार्य आम्हाला सतत जागृत ठेवण्यात मदत करतं, आमचं व्यक्तित्व उंचावण्यासाठी मदत करतं। मग हे व्यक्तित्व उंचावणाऱ्या प्रेरणा नष्ट करण्याचं काम इथलं मनुवादी सरकार करते आहे। मग यांना हाणून पाडायचं आहे। ही आमची जागा, चोरांनो ही आमची जागा आम्हाला मिळाली पाहिजे। ही आमची जागा तुम्ही आम्हाला वापस केली पाहिजे। रत्नमाला गणवीरे, आरपीआई सेकुलर महिला फ्रंट की ओर से आज यहाँ अम्बाझरी में जो धरना आंदोलन शुरू हुआ है, गत इसको चौथा दिन आज शुरू हो गया, और हमारी महिलाएं पूरी ताकत के साथ में यहाँ धरना आंदोलन के लिए एकत्रित होकर एक ताकत दिखाकर लड़ाई को लड़ रही है। इसके पहले अंबेडकर सांस्कृतिक भवन के लिए 20 तारीख को संविधान चौक में अधिवेशन के समय महिलाओं ने और उपासकों ने बहुत बड़ा मोर्चा निकाला था इसी विषय पर कि अंबेडकर सांस्कृतिक भवन की लड़ाई हम लड़ेंगे। उसके बाद हमने महिला सेकुलर फ्रंट रिपब्लिकन ऑफ इंडिया की तरफ से 3 जगह में हमने भी इसका प्रचार प्रसार किया, गाड़ियाँ लगाई, और गाड़ियों में 10 नंबर पुल पर भी हमने इस विषय को रखा। उसके बाद आवड़े बाबू चौक में रखा,
और उसके बाद भीम चौक में भी रखा, यानी पॉम्पलेटिंग वगैरह ये वो सब बांटे हमने कि जिस तरह मनुवादियों ने बाबा साहब आम्बेडकर सांस्कृतिक भवन को रातों रात ढहाया है, बिना किसी अनुमति से, बिना किसी परमिशन से इन्होंने जो जुर्म किया है ये कोई छोटा मोटा जुर्म नहीं है। और यहाँ जो लड़ाई चल रही है ये किसी एक की लड़ाई नहीं है। बाबा साहब ने किसी एक के लिए संविधान नहीं बनाया, किसी एक के लिए लड़े नहीं। उन्होंने कहा जो लड़ेगा उसे ही मिलेगा। अब बाबा साहब की बातें जितनी हम कहे हमारे लिए हमारा पूरा जीवन कम चले जाता है, लेकिन हम लोग अपने घरों से निकलकर बड़ी संख्या में यहाँ पर दिखते हैं। हम महिलाओं ने ताकत से लड़ना चाहिए। मैं आज बहुत खुश हूँ यहाँ पे जो महिलाएं एकत्रित हुई है और अपनी ताकत बताई। इसके बाद भी मी मैत्री महिला मंडळ सेमिनरी हिल्स इथून आलेली आहे आणि माझं नाव मीनाक्षी बागडे आहे। आज चौथा दिवस आहे या आंदोलनाचा आणि महिलांचं खास करून हे आंदोलन आहे, पण आम्हाला पुरुषांचा पण तेवढा सपोर्ट आहे। तर हे जे आंदोलन आहे आता सर्वांचं बाईट ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की नेमकं काय घडलं आहे ते। तर मला हे म्हणायचं आहे की आजचं सरकार जे आहे आणि याच्या आधीचं पण जे सरकार आहे यांच्या मनगटामध्ये ताकद होती, तर कोरोना काळामध्ये हे न करता जेव्हा भीमाचे सैनिक जेव्हा जागे होते तेव्हा त्यांनी जर हे केलं असतं तर त्यांना आमची ताकद कळून आली असती। पण अजूनही काही बिघडलं नाही आहे। आम्ही भीमाच्या लेकी आहोत आणि आता जागृत झालेलो आहोत। आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। आता संघटित तर आम्ही झालेलोच आहोत। हळूहळू आता सर्वांना कळतच आहे की हे आंदोलन कशा करता आहे। पण आमच्या संघर्षाची ठिणगी जर पडली ना तर यांचं हे पूर्ण हे सरकार काय सर्व उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही। आणि आम्हाला बाबासाहेबांनी शांततेने सर्व म्हणे धरणे किंवा आंदोलन करायचं आम्हाला सांगितलेलं आहे। पण आमच्यामध्ये जी बाबाचं रक्त आहे ते जर उफाडून आलं ना तर मग यांची काही ताकद चालणार नाही। मला हे म्हणायचं होतं की आमदार असे नाही तर मोठा मंत्री असे, त्याला जर त्याची पैशाची किंवा त्याच्या पदाची किंवा त्याच्या खुर्चीची जर ताकद वाटत असेल तर एक सामान्य व्यक्ती, एक भीमाची लेक किंवा एक भीमाचा जो सैनिक असतो तो जर आपल्यावर उतरला, आपल्या अवकातीमध्ये उतरला नाही तर काय करून दाखवेल त्या मंत्र्याला, हे सुद्धा त्यांना समजून जायला पाहिजे। म्हणून हे जे आंदोलन चाललेलं आहे ते यांनी, त्या मंत्र्यांनी आणि त्या आमदारांनी किंवा आजच्या जे बसले आहेत खुर्चीवर त्यांनी याची दखल घ्यावी आणि आमची जागा, आमच्या बापाची जागा आम्हाला त्यांनी परत करावी ही मागणी आहे। आणि जोपर्यंत ही जागा मिळणार नाही तोपर्यंत आमचं महिलांचं आणि आमच्या सगळ्यांचं आंदोलन हे सुरू राहणार आहे। तर बाबांनी आपल्या दीक्षा घेतली, पण लोक नागपूरच्या वाणी आहे नाही, हां एकही कोणी येत नाही। बाबासाहेबाच्या जीवासाठी मराव तराव पण मागं नाही सराव। हां आपला जे हक्क आहे ते हक्कासाठी मागाव। आपल्याला कोणी बाबासाहेबांना ठिकाणं केले उभे राहायचे, त्या ठिकाणावर हे लोक जप्ती करतात। याले जाग्याचा लोभ आहे, याले पैशाचा लोभ आहे, याले जीवन तर एकच जाते मातीमध्ये। पण त्याचं काही ना काही माणुसकी केली पाहिजे लोकांनी। माणुसकीच्या बाहेर चालले, तो म्हणते माझी वोटिंग, तो म्हणते माझी वोटिंग। नोटासाठी काय झटता रे, जीवासाठी झटा। त्यानं सर्व अंधारातलं उजेडात आणलं तुम्हाला। मातीच्या तेलाचे दिवे होते, जरासं इस्त्याले जरासं उजेडाले आहे आमच्या। त्याने आम्हाला खुर्चीवर बसायची उजागरी नव्हती। हां आम्हाला टपरानं पाणी पेलो, बोऱ्यावर झोपलो। आता तुम्हाला गादी आली तर तुम्ही गाद्याही झोपता, पण तुम्हाला इथली चळवळ नाही आहे की बाबासाहेबांना आपल्या जीवासाठी काय केलं। हां शाळेत जायची उजागरी नव्हती, ज्योतिबा फुलेनं शाळा, सावित्रीबाईनं शाळा खोलली। तुम्हाला मला रड येते आंबेडकर बाबाचा। हां तर तुम्ही लोक असे जाणत नाही इकडं। तुम्ही म्हणता मी मोठा, गाडी घोडे, मला अरे गाडी घोडीचं काय करता तुम्ही। हां अंबर आहे भीमराय, हां मरणी नाही मेले, पण या जीवाची जाणून केली पाहिजे सर्वांनी। तो म्हणते मी नोटा पोर रामजीचं हुशार, तरी शाळेत भीमाचा येई पहिला नंबर, तरी शाळेत भीमाचा येई पहिला नंबर। आज इथे 20 एकर आंबेडकर भवनची जी जमीन घेतलेली आहे त्यांना
त्यांना आम्ही कलेक्टरमध्ये काल गेलो होतो, तर त्यांनी आम्हाला 15 दिवसाचा अवधी दिला. त्यांना काही हक्क नाही. मी मायाताई घोरपडे बोलतो आहे. त्यांना आमच्या बाबासाहेबांची जमीन घेण्याची काही हक्क नाही आहे. आणि त्यांनी एवढं लॉकडाऊनमध्ये त्यांनी जे घेतली आहे जमीन, आणि सिक्युरिटी असताना त्यांनी टीना ठेवल्या, आणि इथे नाव बाबासाहेबांचं नाव 7/12मध्ये त्यांचं नाव रचलेलं आहे. त्यांनी हिसकावण्याची आंबेडकर जनतेचं खरोखरच त्यांनी वेदना दुखावलेले आहे. तर कधीच आम्ही सगळे महिला चूप बसणार नाही, आणि त्यांच्यावर पूर्ण जर ही जमीन आम्हाला परत देणार नाही तर आम्ही खरोखरच तीव्र आंदोलन करू. मी सरोजताई आगलावे आणि सर्व बचाव समितीचं खरोखरच अभिनंदन करतो. एवढ्या मोठ्या संख्येने मॅडमनी एवढा मोठा हे इथे आंदोलन करण्याची ही दिली संधी, आणि तुमच्या पत्रकार लोकांचं पण अभिनंदन करते. सर्वांचं सहभाग द्या, आणि सर्व महिलांच्या, माझ्या वरिष्ठ प्रतिनिधी सर्व इथे महिला परिषदच्या आलेले आहे, त्यांच्यासुद्धा मी रोज इथे जेव्हापर्यंत आम्हाला ती होकार मिळत नाही आणि आमची जमीन आम्हाला मिळणार तेव्हापर्यंत आम्ही खंबीरपणे सर्व आंबेडकरी जनता इथे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय बौद्ध महासभा फाउंडर बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मी विदर्भाचा अध्यक्ष आहे. आणि या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उद्घोषित केलेलं आहे काही जातीवाद्यांनी, मनोवाद्यांनी, त्याचा निषेध करण्याकरता आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहोत. आणि सुरुवातीपासून त्यांनी इथे जेव्हा आंदोलन चालू झालं तेव्हापासून मी इथे कार्यरत आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आम्ही MTDCला एक निवेदन दिलेलं होतं 6/4/21ला. जेव्हा माहिती झाली होतं की या ठिकाणी असं झालेलं आहे, तर तेव्हा आम्ही या ठिकाणी व्हिजिट केली आणि तो आपल्या डोळ्यानं बघितलं तर ते डिमॉलिश झालेलं होतं, पडलेलं होतं सगळं. तर हळूहळू करता मग सर्व माहिती झाली, जिकडे तिकडे आंदोलन झाली, निवेदनं झाले कलेक्टरला, कमिशनरला, पोलिसलासुद्धा दिलं आहे. माझ्याकडे त्याचं लिखित कॉपी आहे त्याची दिलेल्याची. सांगायचं तात्पर्य असं की मी जवळजवळ 40 वर्षापासून भारतीय बौद्ध महासभेचं काम करतो. म्हणजे धम्मक्षेत्रामध्ये मी सक्रिय आहे, तसा थोडासा सामाजिक कार्यामध्ये सुद्धा सक्रिय आहे. आणि त्यामुळे मी या ठिकाणी सतत यायचा. म्हणजे या ठिकाणी जेव्हा मीराताई आंबेडकर यांनी एक फार मोठं शिबिर घेतलं होतं, धम्म मेळावा घेतला होता, त्या धम्म मेळाव्यालासुद्धा मी इथे हजर होतो. आणि जेव्हा इथे कार्यक्रम व्हायचे, लग्न व्हायचे, तर मी स्वतः आपल्या डोळ्याने बघितलं आहे. बाबा आढावचं या ठिकाणी म्हणजे जे लेबर नेते होते, श्रमिक नेता म्हणून बाबा आढावचं नाव सर्वांनी ऐकलं असेल, तर बाबा आढावसुद्धा त्यांचं या ठिकाणी लेक्चर झाले होतं. असे म्हणजे अनेकशी थोर पुरुष आले. मी ऐकल्याप्रमाणे नितीन राऊत जे आहेत पालकमंत्री होते त्यावेळेचे, तर ते पश्चिमचे आपल्या उत्तरचे आमदार, त्यांचंसुद्धा लग्न या ठिकाणी लागलेलं आहे. कारण की जेव्हा मेंटेनन्स बंद केलं तेव्हा येथील खिड़की पीछे में ये अम्बाझरी का परिसर है, और ये अम्बाझरी में अभी कुछ कोविड के समय में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का सांस्कृतिक भवन था. यह सांस्कृतिक भवन यहाँ की व्यवस्था ने एक षड्यंत्र के तहत, एक पॉलिटिकल षड्यंत्र के तहत उस सांस्कृतिक भवन को तोड़ा गया, जो एक ऐतिहासिक धरोहर थी, जो 1956 में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की दीक्षा के उपरांत यहाँ के महानगर पालिका ने भेंट के स्वरूप में बाबा साहब का एक यहाँ बड़ा स्मारक हो, एक सांस्कृतिक भवन हो, इसलिए 22 एकड़ जगह यहाँ पर जो दान दी गई थी, बख्शिश दी गई थी डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को. तो इसका सारा ब्यौरा शासन के पास में, कॉरपोरेशन के पास में, वन विभाग के पास में होने के बावजूद भी उस भवन को अभी 2 साल पहले तोड़ा गया, और किसी को भनक भी नहीं. छिपके से ये सब आप देख रहे हैं, ये सब ऐसे टीन के पतरे लगाए गए और भीतर में तोड़ा गया. यहाँ पर 1975 में जो बाबा साहब के बहुत नज़दीकी साथी थे, वामनराव जी गोडबोले, जिनकी वजह से नागपुर में दीक्षा का 56वें समारोह हुआ था, तो उन्हीं के मुख्य संयोजन में यहाँ पर 1975 में एक धम्म शिखर परिषद हुई थी, और जिसमें पूरे देश से और दुनिया से बुद्धिस्ट इंटेलेक्चुअल्स यहाँ आए थे, और कलेक्टर, कमिश्नर्स भी यहाँ उपस्थित थे, महानगर पालिका के उप महापौर भी उपस्थित थे. और तब 1975 में एक 3-4 दिनों का बहुत बड़ा यहाँ
शिखर परिषद हुई, धम्म शिखर परिषद, और दुनिया के माने बर्मा शासन काउंसिल से लेते हुए, सिलोन से लेते हुए, जापान से लेते हुए यहाँ पर लोग आए थे और इस ऐतिहासिक धरोहर पर वो बहुत न भूतो न भविष्य का ऐसी शिखर परिषद हुई थी। उसके बाद में भी कुछ छोटे मोटे सांस्कृतिक कार्यक्रम होते गए और कुछ शादियाँ भी होती रही, लेकिन ये सब होने के बावजूद भी शासन ने कुछ प्राइवेट इंस्टीट्यूशन को विकास के नाम पर वन विभाग को और ये ऐसा कुछ आपस में कुछ खेल करते हुए वो एक गरुड़ा कंपनी को ये ज़मीन दी गई विकास के नाम पर, और ये जो 20 एकड़ बाबा साहब के नाम के स्मारक समिति के सांस्कृतिक भवन के नाम से जो ज़मीन थी उसको हड़पने के हिसाब से अब प्राइवेटाइजेशन के तौर पर किसी बिल्डर को देके वो सारी ज़मीन एक बेचने का एक षड्यंत्र किया गया है। इस षड्यंत्र को हम जो नागपुर की सारी जनता है वो एक संग हो चुकी है। एक बहुत बड़ा मोर्चा इस असेंबली पर लेके भी गए थे और सारी संगठनाएं, सारे पॉलिटिकल पार्टीज़ और सभी सामाजिक सांस्कृतिक संगठन एक जगह होके एक बड़ा मोर्चा भी लेके गए थे, लेकिन फिर भी किसी की इसका कोई असर इस व्यवस्था पर हो नहीं रहा। इसलिए इसी ज़मीन पर ये जो बगल में ये तोड़ा गया है, उसी बगल में अंबाझरी के परिसर में एक महिलाओं ने, इस समाज की महिलाओं ने, विभिन्न संगठनों की महिलाओं ने एक जगह आकर ये धरने का कार्यक्रम यहाँ रखा गया है। और बाकी सभी संगठनों के लोग, आज ये चौथा दिन है और हर संगठन के लोग, महिला संगठनों के लोग, पुरुष संगठनों के लोग यहाँ आके दिन भर धरना देते हैं। तेज बिल्डिंग थी उस ज़माने की बनाई हुई। हम बचपन में यहाँ आते थे, मैं LIT में पढ़ता था जो कि यहाँ से बिल्कुल पास है। तो हम लोग 1970 के दशक में यहाँ आते थे और इतने अच्छे एक स्मारक को यदि तोड़ दिया गया है तो उसका विदर्भ पर्यावरण जो कि समिति जो है बड़ा विरोध करती है। हमारा प्रदूषण के खिलाफ काफ़ी एक्शन चलते रहता है और गोस्वामी जी हमारे साथ हैं और बहुत सारे हमारे गोस्वामी जी, मैं बता दूं कि एक जो देश का हरित लवादा है नेशनल ग्रीन ट्रिब्यूनल, उसमें भी इन्होंने काफ़ी मुद्दे उठाए हैं प्रदूषण से रिलेटेड और इससे रूप में हम लोग जुड़े हैं, किसान मंच के साथ भी जुड़े हैं और आप लोगों के साथ पूरा हमारा सहयोग रहेगा और हम चाहते हैं कि इसमें जल्दी सरकार कुछ न कुछ डिसीजन ले। अब जो चीज़ चली गई तो वापस तो नहीं आ सकती, लेकिन हम चाहेंगे कि वैसे ही या उससे भव्य स्मारक बनाया जाए।